नमस्कार. निवडणुकीचे आकडे ते आपल्याला सांगतात कोण जिंकलं, कोण हरलं. पण या आकड्यांच्या पलीकडे काय दडलंय? आज आपण तेच पाहणार आहोत. आपण केज विधानसभा मतदारसंघाच्या निकालांचं विश्लेषण करून तिथल्या लोकांचा आवाज आणि राजकीय बदलांना समजून घेणार आहोत. हा अभ्यास फक्त एका मतदारसंघाचा नाही, तर डेटा आधारित प्रशासनासाठी एक महत्त्वाचा वस्तुपाठ आहे. आपण आहोत मराठवाड्याच्या अगदी मध्यभागी बीड जिल्ह्यात आणि इथली जी गोष्ट आहे ना ती फक्त या मतदारसंघापुरती मर्यादित नाही. देशभरात जे राजकीय बदल घडत आहेत त्याचं हे एक लहानसं प्रतिबिंब आहे. ही गोष्ट आहे पाण्याची, इथल्या लोकांच्या इच्छाशक्तीची आणि त्यांच्या मताने दिलेल्या एका मोठ्या संदेशाची. कोणत्याही निवडणुकीला समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी तिथली माती, तिथले लोक, त्यांचे प्रश्न समजून घ्यावे लागतात. चला तर मग या विश्लेषणाची सुरुवात केजच्या जमिनीपासूनच करूया. मतांना समजून घेण्याआधी तिथला संघर्ष समजून घेऊया. केज हा बीड जिल्ह्यातला अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ आहे. इथले मुख्य मतदार गट कोणते? तर अनुसूचित जाती, कुणबी आणि मराठा. पण हे झालं सामाजिक समीकरण. खरा संघर्ष वेगळाच आहे. मराठवाड्यातलं शेतीचं संकट, पाण्याची भीषण टंचाई आणि याचा थेट परिणाम काय होतोय? तरुणांमध्ये बेरोजगारी वाढतेय आणि लोक शहरांकडे स्थलांतर करतायत. त्यामुळं इथलं प्रत्येक मत हे फक्त एका उमेदवाराला दिलेलं मत नाहीये. ते आहे पाण्यासाठी, सन्मानासाठी आणि पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी. तर मग 2024च्या निवडणुकीत असं काय घडलं? निकाल तर लागला, पण तो मोठ्या आवाजात नाही आला. तो आलाय अगदी कमी झालेल्या मताधिक्याच्या कुजबुजीतून. आता बघा, 2019मध्ये काय स्थिती होती. विजयाचा फरक होता तब्बल 32,909 मतांचा, म्हणजे एक मोठा स्पष्ट विजय. या आकड्याने तेव्हा सत्ताधाऱ्यांची मजबूत पकड दाखवली होती. आणि 2024मध्ये हाच आकडा खाली आलाय, फक्त 2,687 वर. तुम्ही विचार करा, जवळजवळ 33,000 मतांवरून थेट 2,700च्या खाली. हा फक्त मताधिक्याचा फरक नाहीये, हा एक मोठा राजकीय बदल आहे जो जमिनीवर खूप काहीतरी ढवळून निघाल्याचे संकेत देतोय. हा लेख बघा, म्हणजे तुम्हाला टक्केवारीतून हीच गोष्ट अजून स्पष्ट होईल. 2019मध्ये भाजपला होती जवळपास 54% मतं आणि महाविकास आघाडी होती 40%च्या आत, म्हणजे एक मोठी दरी होती. पण 2024मध्ये चित्र पूर्णपणे बदललं. भाजप 47%वर आली आणि महाविकास आघाडी थेट 46%वर पोहोचली. म्हणजे जी दरी होती ती जवळजवळ नाहीशी झालीय. हाच 2024च्या निवडणुकीचा सगळ्यात मोठा सिग्नल आहे. मग हे असं का झालं? ह्या निकालाची कारणमीमांसा करूया. आपण कुठल्या व्यक्तीबद्दल नाही, तर त्या राजकीय यंत्रणेबद्दल बोलूया ज्यामुळे ही निवडणूक इतक्या कमी फरकाने संपली. प्रत्येक पक्षाची स्वतःची ताकद आणि कमजोरी असते. महाविकास आघाडीच्या बाजूने काय होतं? मुंदळा घराण्याचा वारसा होता, राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते होते, आघाडीचे एक नेटवर्क होतं. पण कमजोरी कुठे होती? अनुसूचित जातींची मते विभागली गेली, बूथ समित्या कमजोर पडल्या होत्या आणि लोकांवर प्रभाव टाकेल असा मोठा चेहरा नव्हता. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, इतिहास तुम्हाला ताकद देतो, पण जमिनीवरची संघटना मजबूत नसेल तर कुठलाही पक्ष अडचणीत येऊ शकतो. निवडणूक फक्त पक्षाच्या आतल्या गोष्टींवर नाही जिंकली जात, बाहेरची परिस्थिती पण तेवढीच महत्त्वाची असते. महाविकास आघाडीसाठी संधी काय होती? पाण्याची समस्या होती, लोकांमध्ये राग होता, तरुण निराश होते, सत्ताधाऱ्यांवर नाराजी होती. पण मग आव्हानं काय होती? भाजपची प्रचार यंत्रणा खूप मजबूत होती, ध्रुवीकरणाची शक्यता होती आणि केंद्र सरकारच्या योजनांमुळे स्थानिक मुद्दे मागे पडू शकत होते. म्हणजे ही लढाई 2 पातळ्यांवर होती, स्थानिक प्रश्न आणि राष्ट्रीय राजकारण. हे सगळं विश्लेषण करताना एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. लोकशाहीमध्ये ना मतदाराचा सन्मान सगळ्यात महत्त्वाचा आहे. प्रत्येक मत म्हणजे एक आवाज असतो आणि खरा अभ्यास तोच जो प्रत्येक आवाजाला, प्रत्येक संकेताला जबाबदारीने ऐकतो. सार्वजनिक ठिकाणी होणारी चर्चा ही माहितीवर आधारलेली आणि आदराने केलेली असावी. ती फक्त आवाजाची लढाई नसावी. चला आता थोडं मागे जाऊन बघूया. हा निकाल काही एका दिवसात लागलेला नाही. गेल्या 2 दशकात म्हणजे मागच्या 7 निवडणुकांमध्ये केजमध्ये काय काय घडलंय त्याचे ठसे आपल्याला काहीतरी सांगतायत.
बघा, हा फक्त पक्षांचा बदल नाहीये, हा राजकीय वाऱ्यांचा दिशेचा बदल आहे. 1995 मध्ये भाजप, मग 1999 ते 2009 सलग 3 वेळा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे डॉक्टर विमलताई मुंदडा यांचा काळ, आणि मग 2014 पासून पुन्हा भाजप. हा इतिहास आपल्याला फक्त कोण जिंकलं कोण हरलं हे नाही सांगत, तर नेतृत्व आणि मतदारांच्या अपेक्षा कशा बदलत गेल्या हेही दाखवतो. आता हे आकडे बघा, मतांची टक्केवारी काय सांगते. 1999 मध्ये राष्ट्रवादीला 64% मतं होती, जी 2014 मध्ये 30% खाली आली. पण एक गोष्ट इंटरेस्टिंग आहे, मतदानाची टक्केवारी साधारणपणे 60-70% घरातच राहिली आहे. याचा अर्थ काय? मतदार तेच आहेत, पण त्यांचा कल बदलला आहे. आणि 2024चा निकाल म्हणजे याच बदलत्या कलाचा पुढचा अध्याय आहे. तो सांगतोय की स्पर्धा पुन्हा एकदा परत आली आहे. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण काय झालं आणि का झालं हे पाहिलं. आता पुढे काय? केशच्या लोकांची सेवा खऱ्या अर्थाने करायची असेल तर त्यासाठी एक स्पष्ट आराखडा काय असू शकतो यावर बोलूया. ही आहे चतुर्मुख रणनीती. ही एक शिस्तबद्ध पद्धत आहे. पहिला टप्पा, मतदारांचे गट पाडा. म्हणजे सरसकट प्रचार नाही करायचा. अनुसूचित जातींच्या वस्त्या, ओबीसी वस्त्या, महिला बचत गट अशा गटांपर्यंत थेट पोहोचा, त्यांच्याशी बोला. दुसरा टप्पा, एक गोष्ट तयार करा, एक नॅरेटिव्ह. लोकांच्या जगण्याशी जोडलेले जे प्रश्न आहेत, पाणी, शेतीचं संकट, सामाजिक न्याय, ह्याभोवती एक प्रामाणिक कथा विणा. तिसरा, संघटना. कार्यकर्ते महत्वाचे आहेत. बूथ समित्या पुन्हा उभ्या करा, समर्पित कार्यकर्ते तयार करा. आणि चौथा, सगळ्यात महत्वाचा टप्पा, जुळवून घ्या. राजकारण सतत बदलत असतं. समोरचा काय खेळी करतोय यावर लक्ष ठेवा आणि त्याला उत्तर देण्यासाठी तयार रहा. आणि ही रणनीती कशी राबवायची? त्याची ही 90 दिवसांची शिडी. निवडणुकीच्या 90 दिवस आधी कुठे चुकलं याचं विश्लेषण करा आणि उमेदवार ठरवा. 60 दिवस आधी प्रचाराला सुरुवात करा. 30 दिवस आधी जमिनीवरचं काम वाढवा, विरोधकांना उत्तर द्या. आणि मतदानाच्या दिवशी तुमची सगळी ताकद मतदारांना घराबाहेर काढण्यावर लावा. लक्षात ठेवा, राजकीय विजय हा अचानक होत नाही. तो एका नियोजनबद्ध प्रक्रियेचा शेवट असतो. पण हे सगळं करताना एक गोष्ट विसरून चालणार नाही. लोकांपर्यंत पोहोचणं म्हणजे त्यांच्या विश्वासाला पात्र ठरणं. याचा अर्थ प्रत्येक नागरिकाच्या खाजगी आयुष्याचा आदर करणं आणि त्यांच्याशी बोलण्याआधी त्यांची परवानगी घेणं. हे फक्त नैतिकतेसाठी महत्वाचं नाही, तर हेच आधुनिक लोकाभिमुख प्रशासनाचं खरं रूप आहे. चला, आता समारोपाकडे जाऊया. राजकीय कामाचा मूळ उद्देश काय आहे? निवडणूक जिंकण्याच्या पलीकडे जाऊन शासन करण्याची जी जबाबदारी येते तिच्याबद्दल थोडं बोलूया. तर मग केजसाठी एक आदर्श उमेदवार कसा असू शकतो? तो एक तरुण, शिकलेला, अनुसूचित जातीचा उमेदवार असावा, ज्याने सामाजिक कामात स्वतःला सिद्ध केलंय. एक असा नेता जो गावातल्या लोकांना आणि पक्षाच्या मोठ्या नेत्यांना जोडू शकेल, ज्याच्यात लोकांना स्थानिक अभिमान आणि विकासाची स्वप्न दिसतील. कारण शेवटी योग्य नेता तोच असतो जो लोकांचा आरसा असतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, नेतृत्व म्हणजे निवडणूक जिंकणं नाही, तर शासन करण्यासाठी विश्वास मिळवणं आहे. प्रचार आणि शासन यातला हाच फरक आहे, आणि विश्वास हेच खरं बक्षीस आहे. आणि जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी सोडून जातो. एखाद्या मतदारसंघाचं नशीब त्याच्या इतिहासात लिहिलेलं असतं की ते दररोज जमिनीवर कष्ट करून मिळवावं लागतं? विचार करा. If you want to become a people-centric leader and uplift your constituency, get in touch with blueprintstrategies.ai at mgray@blueprintstrategies.ai or call 080-4204-1602. Purpose Beyond Politics.